राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। नागपूरमध्ये डॉक्टर हेडगेवारांनी स्थापन केलेला संघ गेल्या 100 वर्षात विस्तारत गेला, वाढला आणि प्रगल्भही झाला। आज जगभरात संघाचे स्वयंसेवक आहेत। संघाच्या वाट्याला गेल्या 100 वर्षात बराच संघर्षही आला, मात्र संघाने संघर्ष करत करत शतक गाठलं। फक्त एखाद्या संघटनेच्या शतकपूर्तीच्या वाटचालीपुरती ही गोष्ट मर्यादित नाहीये, तर संघ संघर्ष करत करत सत्तेच्या जवळ कसा पोहोचला याची ही अत्यंत इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे। पाहूयात एनडीटीव्ही मराठीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त हा स्पेशल एपिसोड। नमस्ते सदा वत्सले संगठन देश हित की सेवा के लिए समर्पित है। सबसे बड़ा कोई राष्ट्र निर्माण का आंदोलन रहा है तो वो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ में रहा है। पतत्वेषकायो नमस्ते नमस्ते। स्वामी विवेकानंद के विचारों से अनुप्राणित होकर उसको साकार करने का तरीका है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। देश गर्व करता है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की इस 100 साल की भव्य समर्पित यात्रा को। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष भारताच्या जडणघडणीत संघाचं महत्त्वाचं योगदान राहिलंय। च्या विजयादशमीचा तो दिवस। या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि पाहता पाहता संघानं 100 वर्ष पूर्ण केली आहेत। भाजपसाठी संघाचं महत्त्व आहेच, पण पंतप्रधान मोदी जेव्हा लाल किल्ल्यावरून संघाचा गौरव करतात त्यावेळी देशामध्ये संघाचं स्थान नेमकं काय आहे हे अधोरेखित होतं। आज से 100 साल पहले एक संगठन का जन्म हुआ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। त्वया हिंदू भूमे सुखं वर्धितोऽहम्। 100 साल की राष्ट्र की सेवा एक बहुत ही गौरवपूर्ण स्वनिर्मित इतिहास हा काळाची बोटं पकडून कायमच वर्तमानाबरोबर पावलं टाकत असतो। संघाची कथाही तशीच आहे। संघ जन्माला आला, चालू लागला, धावला, सावरला, लढला आणि लढता लढता जिंकलाही। 27 सप्टेंबर 1925 हा दिवस विजयादशमी। या दिवशी सत्यानं असत्यावरती विजय मिळवला। प्रभू रामचंद्राचं जे कष्ट होतं ते कष्ट म्हणजे त्याची तश्री। संपूर्ण देश ह्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचं दहन करत होता। नागपूरमध्ये सुद्धा रेशीम बागेमध्ये हेच सुरू होतं आणि अशा वेळेला 36 वर्षाच्या डॉक्टर हेडगेवारांनी आपल्या 17 तरुण सहकाऱ्यांना सांगितलं आपल्याला एकत्रित जमायचं आहे। हे एकत्रित आले, पण त्यांना माहितीच नव्हतं की आपला हा नेता नेमकं काय सांगणार आहे। डॉक्टर हेडगेवारांनी त्या दिवशी संघाची स्थापना केली। अर्थात ह्या तरुणांना जरी माहिती नव्हतं तरी डॉक्टर हेडगेवारांच्या खूप आधीपासून डोक्यात होतं की त्यांना नेमकं काय करायचं आहे। त्या संघाची ही 100 वर्ष। भारताच्या इतिहासातला तो ऐतिहासिक दिवस होता। त्या दिवशी मैदानात काही तरुण जमले होते। तिथे कुठलाही बॅनर नव्हता, कुठलीही घोषणा नव्हती, फक्त एक झेंडा होता, भगवा। याच भगव्या ध्वजाला हेडगेवारांनी राष्ट्राचं प्रतीक मानलं आणि त्याच दिवशी, त्याच क्षणी, त्याच मैदानावर संघाची पहिली शाखा सुरू झाली।
1925 में जब आरएसएस बनी थी उसके काफ़ी वक्त पहले से एक तरह से जो एक दूसरे किस्म की राष्ट्रीयता है उसकी कल्पना काफ़ी फैल गई थी। ये शुरू हुई थी कांग्रेस के कई नेता जैसे बाल गंगाधर तिलक, लाला लाजपत राय, उसके बाद में इनमें एक तरह से एक उदार हिंदूवादी राजनीतिक सोच पनप रही थी। कई और राजनीतिक डेवलपमेंट हो रहे थे, जैसे 1920-21 में खिलाफत मूवमेंट के खिलाफ काफ़ी लोगों की जो कांग्रेस में भी थे उनकी आवाज़ उठी थी। हेडगेवार जी भी खुद कांग्रेस में थे उस समय। उनके जो गुरु थे मुंजे साहब, वो भी कांग्रेस में ही शामिल होते थे। मतलब उस समय तो सिर्फ मीटिंग्स होती थी, एनुअल मीटिंग, और उसी में लोग जाते थे सेशन में। एक तरह से बैकड्रॉप था जो हिस्टोरिक पीरियड था, उसमें मतलब धीरे धीरे उदार हिंदूवादी सोच पनप रही थी। हेडगेवार जी सावरकर की किताब से इंस्पायर हुए और खिलाफत और मोपला अपराइजिंग जैसे कई सारे और घटनाओं ने आरएसएस के बनने के प्रोसेस को कैटलाइज किया। 1925च्या त्या विजयादशमीला नागपुरात काही सर्वसामान्य कार्यकर्ते एकत्र आले, पण त्यांच्यात होती ती असामान्य ऊर्जा आणि उत्साह। संघ एक संस्था म्हणून नंतर अस्तित्वात आली, मात्र संघाचा विचार काय असेल हे विजयादशमीलाच पक्क ठरलं होतं। स्वाभिमानानं जागृत असलेल्या हिंदू समाजाची ताकद म्हणजे संघ। त्या दिवशी डॉक्टर हेडगेवारांनी कुठलंही लांबलचक भाषण केलं नाही। हेडगेवारांनी एक विचार सगळ्यांच्या समोर ठेवला आणि तो विचार होता, राजकारणापलीकडे जाऊन समाज निर्माण करावा लागेल। जेव्हा संघाची शाखा सुरू झाली त्या शाखेत पहिल्या दिवशी झाल्या त्या शारीरिक कसरती अर्थात व्यायाम। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने स्वयंसेवक एका रांगेत उभे राहिले आणि स्वयंसेवकांनी हेडगेवारांचं भाषण ऐकलं। या भाषणाचा गोषवारा होता, आपल्याला संघटित व्हावं लागेल, एका कुटुंबाप्रमाणे एका राष्ट्रासाठी। आरएसएसच्या स्थापनेआधी हेडगेवार काँग्रेसमध्ये होते। हेडगेवार स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झाले होते, मात्र जोपर्यंत समाज संघटित होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्याला अर्थ नाही असं हेडगेवारांचं मत। त्या काळी हिंदू समाज जातीपातींमध्ये आपापसातल्या तंट्यांमध्ये विखुरलेला होता। त्या विखुरलेल्या हिंदू समाजाला हिंदू परंपरा आणि हिंदू संस्कृतीचं भान उरलं नव्हतं। समाज असाच भेदाभेदांमध्ये गुंग राहिला तर देशासाठी तो मोठा धोका असेल हे हेडगेवारांनी ओळखलं होतं। त्यामुळे हिंदू समाजाला राष्ट्रवादाच्या उद्देशाने एकत्र आणण्याचं हेडगेवारांनी ठरवलं। जब हेडगेवार जी थे तब भारतीय राष्ट्रवादी आंदोलन जो इंडियन नेशनल मूवमेंट था वो एक तरह से पूरी तरह से जोर नहीं पकड़ा था। 1919-1920 के जो इसकी नॉन कोऑपरेशन मूवमेंट और खिलाफत मूवमेंट का जो आंदोलन जोर चला था, जो कॉलोनियल पावर्स को बिल्कुल हिला के रख दिया था, वो कमज़ोर पड़ गया था। चौरी चौरा कांड के बाद उसको इमीडिएटली बहुत ही सडन तरीके से विड्रॉ करने के कारण सेटबैक मिला था और फिर 1930 के दशक में जाके शुरू होता है। तो हेडगेवार जी का तो रोल था कि पूरी तरह से राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को एक नए संगठन के तौर पर उसको उसकी प्रेजेंस को एस्टॅब्लिश करना। या छोट्याशा भागातून संपूर्ण देशात संघटनेचा विस्तार करणं सोपं नव्हतं। त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीला गती मिळाली होती। महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ब्रिटिशांशी लढत होती। दुसरीकडे हेडगेवारांकडे मर्यादित संसाधने होती, परंतु विचारांचा प्रचंड साठा होता। खरं तर हेडगेवार हे विनायक दामोदर सावरकरांच्या क्रांतिकारी विचारांनी खूप प्रभावित झाले होते। तुम्ही असं म्हणू शकता की हेडगेवारांसाठी आरएसएसची स्थापना गांधींच्या सत्याग्रहापासून सावरकरांच्या हिंदुत्वाकडे संक्रमणाची सुरुवात होती। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1923 मध्ये हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलं। या पुस्तकात सावरकरांनी हिंदू राष्ट्र या संकल्पनेची विस्ताराने मांडणी केली। सावरकर रत्नागिरीच्या तुरुंगात असताना हेडगेवारांनी
सावरकरांची तुरुंगात भेट घेतली। दोघांच्याही भेटीत हिंदू समाजाला एकत्रितपणे संघटित करण्याचा संकल्प करण्यात आला आणि गेल्या 100 वर्षात संघानं तेच कार्य पुढे नेलं। हिंदूंच्या संघटनेबरोबरच आता देश म्हणून एकजूट राहण्याची भाषा संघाची आहे। देशभरात विखुरलेल्या आणि भेदाभेदांमुळे विस्कटलेल्या हिंदू समाजाला एकत्र करणं हे कठीण काम होतं। त्यावेळी हेडगेवारांबरोबर हे शिवधनुष्य उचललं ते BS मुंजे यांनी। खरं तर मुंजे हे हेडगेवारांपेक्षा 17 वर्षांनी मोठे। मुंजेंनीच हेडगेवारांना कलकत्त्याला जाऊन डॉक्टरकीचं शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं। हेडगेवारांवर मुंजे, सावरकर आणि लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता। संघाच्या वाटचालीतला पुढचा टप्पा होता तो संघाला ओळख मिळवून देण्याचा। संघाला ओळख मिळवून देण्यासाठी खाकी शर्ट, खाकी पॅन्ट, खाकी टोपी, लांब मोजे आणि बूट असा ड्रेस कोड ठरवण्यात आला। हिंदू महासभेचे नेते असलेले मुंजे त्याआधी मुसोलिनीला भेटले होते आणि मुसोलिनीची सेना पाहून प्रभावितही झाले होते। संघ स्वयंसेवकांसाठी लष्करी प्रशिक्षण अनिवार्य करावं असं मुंजेंचं म्हणणं होतं। संघ हा हिंदुत्वापुरताच सीमित असावा असंही मुंजेंचं मत होतं। मात्र संघाची कल्पना संकुचित नसावी अशी हेडगेवारांची इच्छा होती। त्यामुळे हेडगेवार वेळोवेळी वेगवेगळ्या भारतीय नेत्यांना भेटत राहिले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदू हित जपणारा आहे, मात्र त्याबरोबरच काळानुसारच संघाचा विस्तार व्हावा यासाठी हेडगेवार आग्रही राहिले। मौलाना अबुल कलाम आजाद से लेकर तो अभी प्रणव दा हमारे मंच पर आए, उन्होंने अपने मत नहीं बदले, लेकिन संघ के बारे में उनके जो कुछ गलतफहमी आई थी वो दूर हुई, इसलिए आए। संघाच्या या प्रवासात संघाला अनेक वेळा अग्निपरीक्षा द्यावी लागली। 30 जानेवारी 1948ला महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर संघासाठी आव्हानात्मक काळ होता। गांधीजींवर गोळीबार करणारा नथुराम गोडसे हिंदू महासभेशी संबंधित होता। गोडसे एकेकाळचा संघ स्वयंसेवकही होता। त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी RSS वर बंदी घातली। अड़तालीस में जब गांधी जी की दुखद हत्या होती है तो राजनीति को लग रहा था कि संघ इतना लोकप्रिय कैसे हो गया, संघ इतना बढ़ कैसे रहा है। तो समाज की भावना को समझे बिना हर चीज़ को राजनीति के चश्मे से देखने वाली जो एक मैं कहूँगा कि ये दृष्टिकोण की गलती है, उस राजनीति ने संघ पर प्रतिबंध लगाया। बाद में कुछ नहीं मिला तो खुद ही उन जिन लोगों ने प्रतिबंध लगाया था कुछ ना मिलने पर हटाया भी। उस सारे के बाद संगठन को झटका जो लगना था उसमें से संगठन को उबारना, संभालना, उसको सांगठनिक विस्तार देना, 33 वर्ष में ये विस्तार देने का काम गोलवलकर जी ने किया है। तो हम कह सकते हैं कि एक संस्थापक हैं, एक उस विचार के विस्तारक हैं। महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघाकडे संशयानं पाहिलं गेलं। त्यावेळी गोळवलकर गुरुजींनाही अटक करण्यात आली। काही काळानं त्यांची सुटका करण्यात आली। 12 जुलै 1949ला RSS वरची बंदी हटवण्यात आली। खरं तर गांधी हत्येचा संघानं निषेधच केला होता, मात्र त्यावेळी संघाला आरोपीच्या कोठडीत उभं करण्यात आलं। 1948 में हाथ में जलती मशाल लेकर जयप्रकाश बाबू संघ का कार्यालय जलाने के लिए चले। बाद में हमारे संघ शिक्षा वर्ग में आकर इमरजेंसी के बाद उन्होंने कहा कि परिवर्तन की आशा आप लोगों से ही है। RSS वर दुसऱ्यांदा बंदी घालण्यात आली ती 1975 मध्ये। 25 जून 1975च्या रात्री देशात आणीबाणी लागू करण्यात आली। त्यावेळी जयप्रकाश नारायण यांची दिल्लीमध्ये सभा झाली होती। या सभेत इंदिरा गांधींचं सरकार उलथवून टाकण्याची भाषा करण्यात आली। त्यावेळी बाळासाहेब देवरस हे सरसंघचालक होते। नंतर जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर संघावरची बंदी हटवण्यात आली। संघावर तिसऱ्यांदा बंदी आली ती 10 डिसेंबर 1992ला। अयोध्येत बाबरीचा ढाचा पाडला।
त्यानंतर देशभरात प्रचंड हिंसाचार उसळला. मात्र या हिंसाचारात संघाचा हात असल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. त्यानंतर 4 जून 1993ला तत्कालीन नरसिंहराव सरकारनं संघावरची बंदी हटवली. आता संघही म्हणतोय प्रत्येक मशिदीखाली मंदिरं शोधत बसू नका. पहले आसान प्रश्न छोड़ो. इसलिए जो अपने आप को हिंदू कह रहे हैं पहले उनको संगठित करो, उनका जीवन अच्छा बनाओ. तो किसी कारण जो अपने आप को हिंदू होके भी नहीं कहते वो भी कहने लगेंगे. वो तो होने लगा है. और किसी कारण जो भूल गए उनको भी याद आएगा. लेकिन करना क्या है, संपूर्ण समाज का संगठन, संपूर्ण हिंदू समाज का संगठन. हिंदू शब्द का आग्रह क्यों है हमारा? क्योंकि ये जो कंटेंट है, ये कंटेंट पूर्णतः व्यक्त करने वाला वो एक ही शब्द है. और हिंदू कहने से हिंदू वर्सेस ऑल ऐसा नहीं होता है. हिंदू बनाम कोई ऐसा नहीं है. राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेत बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या संस्थाही सक्रिय झाल्या. या दोन्ही संघटना राम मंदिर आंदोलनात प्रभावीपणे उतरल्या आणि भाजपच्या अजेंड्यावर राम मंदिर प्राधान्यानं आलं. 3 वेळा बंदी, खूप सारे प्रश्न आणि टीका होत असतानाही संघाचा विस्तार आणि प्रभाव वाढतच गेला. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे संघाची शिस्त आणि लोकांशी असलेला संपर्क. स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन केलेल्या संपर्कामुळेच संघाच्या शाखांची संख्या वाढत गेली. शाखा ही संघाची सगळ्यात मोठी संघटनात्मक ताकद. संघाच्या सध्याच्या घडीला 83,000 पेक्षा जास्त शाखा लागतात. शाखांमध्ये स्वयंसेवकांना शारीरिक प्रशिक्षण दिलं जातं, वैचारिक बौद्धिकही घेतलं जातं. संघकार्य अर्थात टीमवर्क आणि नेतृत्व कौशल्यही संघाच्या शाखांमधून रुजवलं जातं. स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात. जो संघाच्या शाखेत येतो तो स्वयंसेवक अशी सरळ साधी सोपी स्वयंसेवकाची व्याख्या आहे. संघाच्या स्वयंसेवकांची 1962च्या युद्धात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. चीनने भारताच्या मैत्रीच्या पाठीत खंजीर खुपसला होता. एकीकडे चीनने अचानक हल्ला केला आणि दुसरीकडे भारताकडे लष्करी तयारी नव्हती. त्यानंतर गुरु गोविलकरांच्या नेतृत्वाखाली RSSचं एक नवीन रूप उदयास आलं. RSS स्वयंसेवकांनी भारत चीन सीमेवर सेवा बजावली. त्यावेळी RSSने सीमेवर सैन्याला केवळ रेशन पुरवलं नाही तर सैन्याच्या वाहनांच्या प्रवासाच्या मार्गाची सुरक्षेची जबाबदारी देखील घेतली होती. या संकटाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू RSSच्या सेवेच्या भावनेने खूप प्रभावित झाले होते. 26 जानेवारी 1963च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये संघाला सहभागी होण्याचं आमंत्रण तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी दिलं होतं. त्या वर्षी शेकडो स्वयंसेवकांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला. तोपर्यंत भारतीय जनसंघ राजकीय पक्षाच्या रूपानं अस्तित्वात आला होता. RSSचा जनसंघाला आशीर्वाद आहे असंही मानलं जात होतं, कारण जनसंघातले बहुतेक नेते हे संघाचे स्वयंसेवक होते. दीनदयाल उपाध्याय असो, बलराज मधोक असो, अटल बिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण अडवाणी हे सगळे नेते संघाच्या मुशीतच घडले होते. एका राजकीय पक्षामागचं हे मजबूत संघटन आज 100 वर्षानंतर सुद्धा तेवढंच सशक्त राहिलंय. का उल्लेख नहीं कर रहा कि चीनी आक्रमण के बाद पंडित नेहरू के नेतृत्व में रिपब्लिक परेड के दौरान जिन स्वयंसेवी संगठनों को अपनी एकजुटता प्रकट करने के लिए बुलाया गया था, श्री लाल बहादुर शास्त्री के जमाने में वो भी भारत के प्रधानमंत्री थे, लोकप्रिय प्रधानमंत्री थे. जब देश पाकिस्तान के साथ हमारी लड़ाई हुई और उन्हें दिल्ली में कंट्रोल करने के लिए और ऐसे शिक्षित लोगों की आवश्यकता थी, तो RSS के स्वयंसेवक या कंट्रोल करते थे, ट्रैफिक को कंट्रोल करते थे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालक हे सर्वोच्च पद असतं. सरसंघचालकांनंतर सरकार्यवाह म्हणजेच संघाचा CEO. संघाचे सरकार्यवाह संघाची भूमिका ठरवतात. सरकार्यवाहानंतर सहसरकार्यवाह हे पद संघात महत्त्वाचं मानलं जातं. संपूर्ण देशात 46 प्रांत, विभाग, जिल्हे आणि खंड अशी संघरचना असते. संघाच्या दाव्याप्रमाणे 922 जिल्हे, 6597 खंड आणि 27720 मंडळांमध्ये 83,000पेक्षा जास्त दैनिक शाखा लागतात. प्रत्येक मंडळामध्ये 12 ते 15 गावांचा समावेश असतो. RSSच्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, स्वदेशी जागरण मंच, वनवासी कल्याण आश्रम, राष्ट्रीय सिख संगत, हिंदू युवा वाहिनी, भारतीय किसान संघ आणि भारतीय मजदूर अशा विविध उपसंघटना आहेत. मध्ये हेडगेवारांच्या निधनानंतर 34 वर्षांचे गोळवलकर संघाचे सरसंघचालक झाले. गोळवलकर एकेकाळी काशी हिंदू विश्वविद्यालयात जीवशास्त्राचे प्राध्यापक होते. गोळवलकरांना हेडगेवारांनीच प्रशिक्षण दिलं होतं. मात्र हेडगेवार ते गोळवलकर या प्रवासात संघ बराच बदलत गेला. जरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 1925 साली स्थापना झाली असली तरी संघ कसा दिसेल, स्वयंसेवक काय करतील याची कोणतीच रूपरेषा ठरलेली नव्हती. 28 मे 1926ला एका शेतामध्ये मोहितेवाड्यात 15 ते 20 तरुणांचा एक गट जमला, विशिष्ट अशा पेहरावात म्हणजे खाकी. आणि या तरुणांच्या मध्ये होते डॉक्टर हेडगेवार. आणि तिथून ही जी संघाची पहिली शाखा आहे त्या शाखेतनं ठरलं की संघाची वेशभूषा कशी असेल, संघ स्वयंसेवक शाखेमध्ये काय करतील आणि त्यांच्यासमोरची ध्येय धोरणं काय असतील. गोळवलकरांच्या काळात संघाचा आणखी विस्तार झाला. विविध राज्यांमध्ये संघाच्या दैनिक शाखा सुरू झाल्या. गोळवलकरांनी संघामध्ये अविवाहित स्वयंसेवकांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. संघासाठी आणि देशासाठी जास्त वेळ देता येईल असा त्यामागे उद्देश होता. गोळवलकरांनी संघाला आक्रमक केलं. अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांचा संघ स्वयंसेवक ते पंतप्रधान असा गौरवास्पद प्रवास राहिलाय. भाजपच्या अनेक नेत्यांना विविध पदांपर्यंत पोहोचवण्यात पडद्यामागून संघाची भूमिका महत्त्वाची राहिली है. देखिए, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने देश में हिंदुत्व की एक बड़ी पृष्ठभूमि तैयार की है और हिंदुओं के मन में ये भाव जगाया कि राष्ट्रवाद और हिंदू चेतना क्या होता है. अब तक हिंदू सोए हुए थे. इस जगे हुए हिंदू को संबोधित करने का काम सिर्फ एक पार्टी कर रही है, भारतीय जनता पार्टी. तो निश्चित रूप से सांस्कृतिक राष्ट्रवाद का जो पक्ष संघ ने आम लोगों तक पहुंचाया, उसका लाभ भारतीय जनता पार्टी को मिलता है. और यह अकेली पार्टी चूंकि सांस्कृतिक राष्ट्रवाद और हिंदुत्व की बात करती है, तो स्वाभाविक है कि संघ जो एक हिंदुत्व की चेतना का संचार करता रहा, उसका लाभ इसको मिलता है. महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघाकडे थोडं संशयानं पाहिलं जात होतं. पण गोळवलकर बऱ्याच अंशी गांधीजींच्या विचारानं प्रभावित होते. विशेषतः गांधीजींच्या सत्याग्रहांना गोळवलकरांचं समर्थन होतं. गोळवलकर गुरुजी हे संघाच्या इतिहासातले सगळ्यात जास्त काळ राहिलेले सरसंघचालक. 1940 मध्ये गोळवलकर गुरुजी सरसंघचालक झाले त्यावेळी ते फक्त 34 वर्षांचे होते. 1973 मध्ये गोळवलकरांचं 67व्या वर्षी निधन झालं. तब्बल 33 वर्ष गोळवलकर गुरुजी सरसंघचालकपदी होते. गोळवलकरांच्या काळात संघानं अनेक आव्हानांचा सामना केला. गोळवलकरांनी संघाला आक्रमक आणि धारदार बनवलं. या आक्रमकपणामुळेच संघ सत्तेच्या जवळ पोहोचू शकला असं विश्लेषण केलं जातं. देखिए, पिछले 11 सालों में आरएसएस में काफ़ी कुछ बदलाव आया है. एक तो उनकी कॉन्फिडेंस बहुत बड़ी है. कॉन्फिडेंस बढ़ने के पीछे मूल कारण ये है कि जो सरकार है उसने 11 सालों से लगातार संघ परिवार के जो अलग अलग जो इश्यूज़ थे
वो चाहे उनके सबसे जो कंट्रोवर्शियल मुद्दे थे, चाहे राम मंदिर का हो या फिर यूनिफॉर्म सिविल कोड का हो या फिर कश्मीर का मुद्दा हो, उनमें से यूनिफॉर्म सिविल कोड का कुछ स्टेट्स पे तो हो गया है, लेकिन बाकी राष्ट्रीय तौर पे अभी आया नहीं है। लेकिन कश्मीर और राम मंदिर तो पूरी तरह से एकम्प्लिश हो गई है, और साथ ही उसके आगे बहुत संघ परिवार के बहुत ही कुछ कोर एजेंडे को मोदी सरकार ने आगे परस्यू किया है, तो इसकी वजह से उनको बहुत कॉन्फिडेंस आया है। गोळवलकर गुरुजी यांच्यानंतर मधुकर दत्तात्रय देवरस, ज्यांना आदरानं बाळासाहेब देवरस म्हणून ओळखलं जातं, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सूत्र स्वीकारली। गोळवलकरांप्रमाणेच त्यांनी देखील हेडगेवारांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाचा वारसा पुढे नेला। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा देशात आणीबाणी लागू केली तेव्हा देवरस सरसंघचालक होते। त्या आणीबाणीचा फटका अनेक विरोधी नेत्यांना बसला, तर संघावरती देखील बंदी घालण्यात आली, मात्र त्याचा संघाला मोठा फायदा झाला। भूमिगत होऊन काम कसं करायचं याचे धडे संघाला मिळाले आणि संघ समाजकार्यात आणखीनच सक्रिय झाला। आज संघाचे 1 कोटीपेक्षा जास्त प्रशिक्षित स्वयंसेवक आहेत। देशात कुठलंही नैसर्गिक संकट आलं तर संघ स्वयंसेवकांची ही फळी कायमच मदतीला तयार असते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघांतर्गत 80 पेक्षा जास्त संघटना विविध राज्यात कार्यरत आहेत। त्यामध्ये भारतीय मजदूर संघ या मोठ्या कामगार संघटनेचाही समावेश आहे। विद्याभारती या संस्थेच्या 30,000 शाळा देशभरात सुरू आहेत, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थातच अभाविप ही देशातली सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना आहे। 1978 मध्ये दत्तोपंत ठेंगडींनी संघाअंतर्गतच भारतीय किसान संघाचीही स्थापना केली। संघाची उपशाखा असलेल्या स्वदेशी जागरण मंचाचं आत्मनिर्भर भारतामध्ये मोठं योगदान आहे। अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमामार्फत आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर मुस्लिम राष्ट्रीय मंच हा सुद्धा संघाचा एक महत्त्वाचा भाग। संघाचा मूळ ढाचा हिंदुत्व आहे, मात्र आता संघ सर्वसमावेशक होतोय, त्यामुळे संघ आणि मुस्लिम यांच्यातील अंतर कमी होतंय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। गोलवालकर जी के टेन्योर में, जो कि आज तक के इतिहास में सबसे लंबा टेन्योर था, तो उस पर्टिकुलर दौर में जो सबसे बड़ी जो महत्वपूर्ण घटना थी वो ये थी कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक सिंगल ऑर्गेनाइजेशन से आगे चलकर पूरी तरह से, जिसको हम लोग संघ परिवार बोलते हैं, उस परिवार के डेवलपमेंट में उन्होंने बहुत अहम कदम लगाए। आदिवासियों के बीच में काम शुरू हुआ, दूसरे किस्म के मुद्दे शुरू हुए, भारतीय जनसंघ का गठन हुआ, तो एक तरह से एक व्यापक रूप से मल्टी अलग अलग सेक्टर्स में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के एफिलिएटेड ऑर्गेनाइजेशंस बनी और उन्होंने जाके काम शुरू किया और आरएसएस की आइडियोलॉजी का प्रचार किया। आपल्या विविध शाखा आणि संघटनांच्या माध्यमातून संघानं विविध समाज घटकांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे। 1977 मध्ये जनसंघ ज्यावेळी जनता पार्टीत विलीन झाला त्यावेळी जनसंघाच्या काही नेत्यांच्या दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित झाला। समाजवादी नेते मधु लिमे, जॉर्ज फर्नांडिस या प्रकरणी आक्रमक झाले। जनता पार्टीमधल्या नेत्यांनी आरएसएसची संबंध तोडावेत अशी मागणी त्यावेळी करण्यात आली, मात्र नेत्यांनी संघाशी संबंध तोडले नाहीत आणि नंतर जनता पार्टीत संपली आणि त्यानंतरच भारतीय जनता पार्टी अस्तित्वात आली। भाजपच्या बहुतांश नेत्यांसाठी आजही नागपूर आणि रेशीमबाग श्रद्धेय आहे। और मैं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की विचारधारा से केवल प्रभावित ही नहीं हूं, उसे आत्मसात किया है और राजनीतिक रूप से एक राजनीतिक पार्टी भारतीय जनता पार्टी में मैं काम कर रहा हूं। यह कहने में मुझे रंच मात्र भी संकोच नहीं है।
और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी की जो कार्यक्रम होते हैं, नीतियां होती हैं, उनको प्रभावित कभी नहीं करता। मैंने नहीं देखा है कभी। हाँ, कभी किसी ने कोई सुझाव मांगा तो देश हित में उन्हें जो लगा कि किसी राजनीतिक पार्टी को देश हित में सुझाव दिया जाना चाहिए तो वो सुझाव देते हैं। मुझे एक बात की खुशी है कि जिसका उल्लेख मुकुल जी ने अपने भाषण में किया है वो है व्यक्ति निर्माण। और व्यक्ति निर्माण का जो कार्य है उसमें विशेष रूप से संघ की ये विशेषता रही है कि सामान्य से सामान्य व्यक्ति जब संघ की पद्धति में कार्य करता है तो कार्य करते करते उस व्यक्ति के व्यक्तित्व में एक आमूलाग्र परिवर्तन हो जाता है। उसके स्वभाव में, चाल चलन, व्यवहार, चरित्र में परिवर्तन होता है। और ये परिवर्तन के बाद जो व्यक्ति होता है वो सामान्य व्यक्ति असामान्य कार्य करता है। और यही संघ की कार्य पद्धति की बहुत बड़ी विशेषता रही है। संघाच्या मान्यतेशिवाय भाजपचं पानही हलत नाही अशी एक राजकीय चर्चा कायमच होत असते। भाजपचे आतापर्यंत 2 पंतप्रधान झाले आणि दोघेही संघ स्वयंसेवक। भाजपचे आतापर्यंतचे 10 राष्ट्रीय अध्यक्षही संघाचे स्वयंसेवकच राहिले। आताही भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची प्रतीक्षा आहे, मात्र त्याच्याशी संघाचा काही संबंध नाही असा संघाचा दावा आहे। संघाच्या पाठिंब्यावरच भाजप आज जगातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे। भाजपला आता संघाची गरज नाही असं वक्तव्य भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केलं होतं। मात्र त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसल्याचीही चर्चा झाली। 1998 ते 2004 दरम्यान पहिल्यांदाच एका RSS स्वयंसेवकाला सरकारचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली। जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार स्थापन झालं तेव्हा राजेंद्र सिंह, ज्यांना रज्जू भैया म्हणून ओळखले जाते, ते RSSचे सरसंघचालक झाले। तथापि प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना 2000 मध्ये राजीनामा दिला। त्यानंतर KS सुदर्शन हे RSSचे सरसंघचालक झाले। वाजपेयींचे रज्जू भैया यांच्याशी संबंध सौहार्दपूर्ण असले तरी सुदर्शन यांच्याशी संबंध ताणले गेले होते। तथापि कालांतराने RSS आणि भाजपमधील संबंध विकसित झाले। नरेंद्र मोदी हे नागपूरच्या RSS कार्यालयाला भेट देणारे पहिले पंतप्रधान आहेत। राष्ट्र प्रथम असं संघ मानतो। 2009 मध्ये वाजपेयी आणि आडवाणींचं नेतृत्व मागे पडत होतं। त्यावेळी भाजपचं नवं नेतृत्व कोण करणार याची चर्चा सुरू झाली। बरीच नावं समोर आली। अखेर 2014 मध्ये भाजपची सत्ता आली। नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि आता सलग तिसऱ्यांदा संघाचा स्वयंसेवक देशाचा पंतप्रधान झालाय। एक म्हण आहे, त्याचा मराठीत अर्थ होतो की 100 दिवसात तुम्ही 2.5 मैल चालता। संघ गेली 100 वर्ष चालतोच आहे। या काळामध्ये 6 सरसंघचालकांचं काम संघानं बघितलंय, पण त्याहून मोठं म्हणजे 1 कोटी स्वयंसेवक संघाशी जोडले गेलेले आहेत। ह्या सगळ्या वाटचालीमध्ये संघानं आपला परीघ मोठा विस्तारलाय आणि आता त्यांची भाषा अधिक व्यापक होताना दिसते आहे। अर्थात जो बहुसंख्याकवाद आणि संघाच्या मते हिंदुत्व हे आता जवळपास सगळ्याच राजकीय पक्षाच्या केंद्रस्थानी आले आणि त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा संघानं आखून दिलेल्या ह्या मुख्य विचारधारेच्या बाहेर जाऊन भारताचं राजकारण होईल असं वाटत नाही। मला वाटतं संघाचं हेच सगळ्यात मोठं यश। देश गर्व करता है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की इस 100 साल की भव्य समर्पित यात्रा को और हमें प्रेरणा देता रहेगा।